7 जूनपासून ते 14 जूनपर्यंत राज्यात दररोज महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागामध्ये मान्सून दाखल होईल आणि जिथं जिथं ज्यांची ओल भरपूर जाईल, एकीत ओल जाईल, त्यांची मका पेरणी सुरू होईल. पण कापसाच्या लागवडी देखील होतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 7 जूनपासून काय होणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा ह्यामध्ये काय होईल, 48 तासामध्ये तिथं मध्ये मान्सून दाखल होईल. म्हणजे 7 जूनच्या दरम्यान तिथून ते मान्सून काय होईल, थोडं पुन्हा आणखीन पुढं सरकल. मग 8ला तो आणखीन पुढं सरकत सरकत काय होईल, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगरपर्यंत मदाल मारेल. मग तिथून काय होईल, परत ते पुढं काय होईल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा तिथपर्यंत जाईल. म्हणजे ह्या पट्टा काय होईल, ह्या संपूर्ण असा म्हणजे काय होईल, दररोज पुढं पुढं सरकत ते मान्सून कव्हर होईल. मग असं करत करत काय होईल, 14 तारखेपर्यंत मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल. आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, 13 तारखेच्या नंतर मग उत्तर महाराष्ट्राकडे मग ते असा असा पाऊस तिकडे उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. आणि तिकडे देखील पाऊस पडल्याच्यानंतर जमिनीमध्ये ईदभर ओल गेले तर त्यांच्या देखील पेरण्या तिकडं सुरू होतील. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगितलं होतं की 16च्या नंतर 15 जूनच्या नंतर काय होणार आहे की पुन्हा नंतर सरीव सरी चालू राहतील. मोठा खूप पाऊस पडणार नाही, सरीव सरी येत राहतील. म्हणजे अशा पाऊस जसं मान्सून आल्याच्यानंतर जशा सरी येतात 10 मिनिटाच्या, 20 मिनिटाच्या, 22 मिनिटाच्या अशा सरी येत राहतील. आणि ते देखील 15 ते 20च्या दरम्यान ते पाऊस येईल. पण 20 जून ते 30 जूनच्या दरम्यान परत राज्यामध्ये ज्यांची पेरणी शिल्लक राहिली, कोणी त्या पेरणीमधून वंचित राहिली, मग 20 जून ते 30 जूनमध्ये एक पाऊस येईल. म्हणजे ते काय होईल, 20, 21, 22 जूनच्या दरम्यान ते पाऊस येईल. त्याच्यामध्ये काही जणांच्या शेतकऱ्याच्या पेरण्या होतील, लागवड होतील. आणि 25 ते 29 जूनमध्ये जे पाऊस येईल त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्याच्या काही लागवडी होतील. आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक पाऊस येणार आहे. 10 जुलै ते 15 जुलैमध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो. आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या ज्यांच्याकडे वापसा नसली त्यांच्या पेरण्या होतील म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पण राज्यामध्ये काय झालं की बऱ्याच प्रसारमाध्यमातून म्हणले की यावर्षी दुष्काळ पडणार आहे आणि पाऊसच पडणार नाही असं म्हणतात. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, घाबरू नका. यावर्षी शेतकरी हिताचा पाऊस पडणार आहे. पेरण्या जूनमध्ये होणार आहेत. जूनच्या म्हणजे या जून महिन्यात काही होणार आहेत आणि 15 जुलैच्या आत काही जणांच्या होणार आहेत. म्हणून यावर्षी पेरणीसाठी पाऊस चांगला आहे. आणि यावर्षी पिकाला लागेल तसा पाऊस पडणार आहे. जूनमध्ये पेरणीचा पाऊस होईल, जुलैमध्ये थोडा जास्त पाऊस पडेल, ऑगस्टला थोडा कमी राहील. पण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये असा पाऊस पडेल धुमाकूळ घालेल. काही काही जे मोठे मोठे धरणं तळे ते 2-2, 3-3 दिवसामध्ये पाऊस पडल्याच्यानंतर त्याची ती रिकव्हरी होऊन जाईल आणि त्या तळ्यात देखील पाणी येईल म्हणून हे देखील सांगू इच्छितो. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून दाखल होईल आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका, पाऊस येणार आहे, पेरण्या होणार आहेत, काही चिंता नको. जूनमध्ये पाऊस पडणार आहे, जुलैला जास्त राहणार आहे, ऑगस्टला कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबर परत पाऊस धुमाकूळ घालणार आहे. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.